कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते। तर आजचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे। तर जे मंथली बजेट असतो, जे आपला खर्च असतो महिन्यातला, तो खर्च कसा करायचा सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर ही अशी महिन्याची मी सामानाची लिस्ट काढली आहे आणि हे इथे दोन्ही सगळं हे जे पूर्ण महिन्याला किती काय सगळं आपल्याला लागतं, किती आहे किती नाही हे सगळं बघून चेक करून आपल्याला हे बनवायचं आणि अशी मी लिस्ट बनवत असते। तर तुम्हाला पुढे मी दाखवते, हे बघा। तर ही पूर्ण आपल्या घरातली लिस्ट असते आणि त्याच्यामध्ये बघायचं आहे आपल्याला काय काय भरायचं आहे। तर ह्याच्यात बघितल्यावर माहिती पडतं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काय आहे तर ते आणायचं नाही आहे, जे असेल नसेल तेच फक्त घ्यायचं आहे, अशी लिस्ट बनवायची आहे। आणि आपण असं पण करू शकतो की सगळं काही घरातलं आपण सामान चेक करायचं आणि मग नंतर फ्रीजमध्ये किंवा बाटल्यांमध्ये भरण्यामध्ये जे काय असेल नसेल ते बघून आपण सामानांची लिस्ट बनवू शकतो। पण ही सामानाची लिस्ट आधी बनवली तर आपल्याला खूप फायदेशीर ठरते। तर अशी सामानाची लिस्ट तुम्ही बनवा। तर ही माझी डायरी असते, ही पर्सनल डायरी आहे आणि ह्या डायरीमध्ये सगळं मी लिहित असते, महिन्याचा बजेट वगैरे सगळं काही ह्याच्यात लिहित असते आणि ते किती देतात त्याच्यातून आपल्याला दूध भाजी सगळं काही आणायचं असतं। तर हे सगळं काढून पैसे कसे बचत होता येईल, राहता येईल, बचत करता येईल हे सगळं आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये। तर ही जे माझी लिस्ट आहे ती माझ्या घरामध्ये किती तिघेजण आहेत तर त्यांच्याप्रमाणे मी ही लिस्ट बनवली आहे। मला किती लागतं, तिघांसाठी आम्हाला किती घरामध्ये धान्य लागेल किंवा किती कडधान्य लागतं हे सगळं काही सामानाची लिस्ट आहे। तर तुम्ही तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही लिस्ट बनवा। तर अशी लिस्ट बनवली ना तर तुम्हाला समजेल की आपल्या घरामध्ये काय कमी आहे, काय नाही आहे, काय आणलं पाहिजे। तर ते आणल्यावर आपल्याला डबल होणार नाही सामान आणि मला ते किती खर्चाला देतात आणि त्याच्यातून मी भाजी दूध आज हे आणलं आज ते आणलं ही सगळ्याची लिस्ट मी डेलीचं जे काय असतं ते रुटीन ह्याच्यामध्ये मी लिहत असते। तर मी तर म्हणेल तुम्ही अशीच डायरी करा आणि तुम्ही सगळे नोट लिहून ठेवत जावा। तर किंवा तुम्हाला जर सामान भरायचं असेल तर हे सगळं काही डाळी वगैरे चेक करा, बरण्या चेक करा, तर आपल्याला माहिती पडतं की काय संपलं आहे काय नाही। तर मी आणलं आहे डीमार्टमध्ये मसुरीची डाळ, तुरीची डाळ, मॅगी, पुन्हा पास्ता आणला आहे, सैंधव मीठ आणलं आहे, शॅम्पू मला लागतो ते घेऊन आले, सुकं खोबरं 1 किलो घेऊन आले। याचंच बजेट माझं 5,000पर्यंत जातं। तर ह्याच्यामध्ये पण मी साबण ठेवत असते। रूममध्ये माझं छोटंसं कपाट आहे तर त्याच्यामध्ये मी हे साबण आणि आंघोळीचे साबण वेगवेगळे तिघांना वेगवेगळे फ्लेवर आवडतात म्हणून त्यांनी ते आणून ठेवलेले आहेत। आणि हे साबण म्हणजे हे सगळं मी चेक करते भरताना आणि आता हे सामान आणले तर मी लावून ठेवलं आहे। तर असं तुम्ही चेक करा किंवा माहिती पडतं आपल्याला आपण काय आणायचं काय नाही ते। आणि इथे कोलगेट वगैरे शॅम्पू वगैरे संपला असेल किंवा काय तर असं हे शॅम्पू वगैरे फेस वॉश वगैरे तर आपल्याला लागत असतं। तर हे चेक केलं ना तर आपल्याला माहिती पडतं। तर फिनेल आपल्याला लागतं। तर सगळं काही चेक करूनच सगळं सामान भरत असतो। रवा वगैरे ह्याच्यामध्येच ठेवते, मैदा रवा ह्याच्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवते मी, कारण फ्रीझरमध्ये माझं काही नसतं। तर मी हे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता पण मी फ्रीझरमध्ये काही नाही म्हणून मी या ट्रेमध्ये हे सगळं सामान ठेवलं आहे, मैदा रवा वगैरे। तर त्याच्यामध्ये रवा भरपूर दिवस टिकतो, मैदासुद्धा टिकतो। तर हे असं ठेवल्यामुळे बाहेर आणि आतमध्ये ठेवण्याचा हाच फायदा आहे। तर बाहेर कसं आपण ठेवलं ना तर आळ्या लागतात आणि हे कसं बाहेर आहे ना आपण भाजून रवा ठेवू शकतो तर तो चांगला राहतो खूप दिवस। तर तुम्हाला फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं आहे तर तुम्ही फ्रीझरमध्ये नका ठेवू, तर बाहेर असं भाजून ठेवा, म्हणजे भाजून ठेवला रवा बर्नीमध्ये तर राहू शकतो। तर असे कडधान्य मी ह्याच्यातच ठेवलेत, एक तर असा बॉक्स केला आहे कडधान्य ठेवायला आणि तुम्ही बघू शकता हे जे मी कडधान्य भरलेलं आहे तर असे पाव किलो भरत असते। तर हे मूग आणि मटकी वगैरे हे सगळं लागत असतं तर हे मी भरतच असते त्याच्यामुळे।
आणि कडधान्य चांगलंच असतं, त्याच्यामुळे हे जास्त मी भरत असते, हे वाल वगैरे. तर हे मी ह्याच्यात ठेवते कारण खूप छान राहतं, ह्याला किडेसुद्धा लागत नाही, नाहीतर ते मस्किडे वगैरे असतात ते लागतात आणि खराब होण्याची शक्यता असते. तर किंवा तुम्ही कडधान्य हे ना ताटामध्ये घेऊन मूग ह्याला एरंडेलचं तेल लावलं ना आणि चोळून ठेवून दिलं बरणीमध्ये तरीसुद्धा खूप दिवस टिकतात. तर तुम्हाला जर फ्रीझरमध्ये नसेल ठेवायचं कडधान्य तर तुम्ही त्या कडधान्य आणल्याबरोबर एका प्लेटमध्ये सगळं कडधान्य घ्या आणि त्याच्यामध्ये ते एरंडेलचं तेल ते लावून चोळून ठेवायचं आणि बरणीमध्ये ठेवल्यावर खूप दिवस टिकतं आणि किडे वगैरे लागायची शक्यता होत नाही मग. तर हा शेंगेतला वाटाणा आहे आणि 50 रुपयाचा 2 किलो असा वाटाणा आम्हाला भेटला, स्वस्तात भेटला. तर त्यांनी येताना आणला होता. तर हा साफ करून मी अशा प्रकारे हे जे चहापत्तीचं हे पिशवी आहे त्याच्यामध्ये मी स्टोअर करून ठेवला आहे. तर हा फ्रीझरमध्ये ठेवते तर खूप दिवस जातो. तर अशीसुद्धा आपण बचत करू शकतो. किंवा बारीक सारीक वस्तू अशा असतात की ते आपल्या बाजूला होलसेलचं दुकान असतं किराणाचं, तर त्यातून वस्तू आपण घेऊ शकतो, त्याच्यामुळे सुद्धा आपली बचत होऊ शकते. किंवा डीमार्टमध्ये आपण सामान आणतो तर डीमार्टमध्ये बाय 1 गेट 1 फ्री अशा काही वस्तू असतात, तर त्यासुद्धा आपल्याला घेतल्या तर फायदा होतो. तर अशा ठिकाणी आपण वस्तू म्हणजे आपल्या घरातलं जे काही सामान लागत असेल ते तिथून घ्यायचं, म्हणजे त्या बजेटमध्ये आपल्याला कमी खर्च होतो आणि पैसेसुद्धा बचत होतात. तर अशा भौतिक भरपूर साऱ्या गोष्टी असतात की डीमार्टमधून आपण घेऊ शकतो. आणि होलसेल म्हटल्यावर खूप वस्तू काही घेतल्या तर आपल्याला ते कमी दरामध्ये मिळतात. तर अशा भरपूर काही गोष्टी असतात की ते बारीक सारीक गोष्टी आपण लक्षात घेऊन त्या केल्या तर आपल्या पैशाची बचत होते. तर आता तुम्ही इथे बघू शकता, इथे मी सगळं रवा, तांदूळ, साखर, गूळ, मैदा, तांदूळ हे सगळ्या गोष्टी असतात, हे सगळं काही मी इथे लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावर आपल्याला म्हणजे 10 किलो तांदूळ आणा किंवा तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्याचं लिस्ट बनवा आणि तुम्ही सामान आणा. तर ही पूर्ण लिस्ट जी घरातली प्रत्येक गोष्ट आपल्याला लागत असते, तेल, तांदूळ, गहू, तर ह्या सगळ्याची लिस्ट पहिल्यांदा बनवा आणि त्याच्यातून मग ते आपल्याला माहिती पडेल की ह्या गोष्टी नाही आहेत, ह्या गोष्टी आहेत, तर त्याच्यानुसार आपल्याला आणता येतो. तर कधी कधी काय होतं, आपण ही जर लिस्ट बनवली नाही तर एखादी वस्तू घरामध्ये असते आणि ती पुन्हा आपल्याला आणावी लागते. मग त्या वस्तू घरामध्ये मग ते अळ्या पडतात किंवा छोटे छोटे असे किडे लागतात. तर ते गोष्टी मग नंतरच्या गोष्टी आहेत त्या, पण त्या आणून डबल होतात आणि मग ते खराब होतात. त्याच्यामुळे आपण पहिल्याच गोष्टी घरामध्ये बघितल्या तर आपल्या खूप सारा फायदा होतो. तर अशा गोष्टी घरामध्ये डबल न व्हाव्यात त्यासाठी ही आपण लिस्ट बनवून ठेवायची. तर हा एक फायदा असतो लिस्टचा. तर आता मला ते समजा 15,000 हातामध्ये देतात, तर महिन्याला 1 तारखेला 15,000 दिले तर आपल्याला किती सामान लागतं, ते सामान किती आहे किती नाही हे मी लिस्टमध्ये बघते आणि त्यानुसार ते आणते. ते आणि त्याच्यानंतर मग दूध तर दिवसाला किंवा 1 लिटर आणलं तर मला ते 4 दिवस जातं, कारण आम्ही तिघेच आहेत. तर 3-4 दिवस जाताच. आर्याला फक्त सकाळचं दूध देते. 1 लिटर दूध आणलं तर 4 दिवस जातं. किंवा आता दूध झालं, भाजीपाला असतो, भाजीपाला आठवड्याचा ते किंवा मी आणते. तर तो समजा आठवड्याचा भाजीपाला आणून ठेवला किंवा गॅस सिलेंडर आहे तो महिन्याला सिलेंडर भरून ठेवायचा. तर अशा काही गोष्टी असतात, त्या बजेटमधून आपण कसे पैसे वाचवावे, कसे काय करावे हे सगळं लिस्टमध्ये लिहिते. तर आता मी ह्या लिस्ट ह्याच बुकमध्ये मी असं लिहत असते. तर ह्याच्यात सगळं हे बघा, तर ह्याच्यामध्ये मी सगळं लिहिलेलं आहे, इथे बघू शकता तुम्ही. तर आता मला इतके पैसे दिले तर मी आज भाजी आणली, आची आणली किंवा दूध आणलं आहे, तर इतके पैसे गेलेत आणि इतके मी माझ्या बँकेमध्ये इतके पैसे टाकते, त्याच्यातून मी सेविंग करून मी पैसे जमा करते, हे महत्त्वाचं आहे. किंवा इतक्या पैशातून आपण भाजीपाला आणून काटकसरने पैसे बचत करू शकतो. तर पैसे बचत करणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, पण त्यानुसार आपण आपलं घरचं खाणंसुद्धा कमी नाही केलं पाहिजे. व्यवस्थित खाऊन पिऊन बचत करणं हे महत्त्वाचं आहे. तर असं मी सगळं लिहिते. परत आर्याला कधी ते पैसे देतात तर रिक्षाने येते, तर कधी तिला पैसे लागतात तर त्याच्यातून मी किंवा ते देतात, तर मग मी हे सगळं काही बारीक
सारीख या वहीवर लिहून ठेवते, नोट करून ठेवते. म्हणजे मला हे त्यांनासुद्धा दाखवता येतं आणि मलासुद्धा कळतं की मी घरामध्ये किती खर्च केला आहे, किती भाजी आणली. तर आठवड्याची भाजी आणली, कधी कधी भाजी नसली तर मग 2 दिवसाची भाजी घेऊन येतो. तर आपण हे सगळं काही मी लिहून ठेवते. तर कमीत कमी मला महिन्याला 3,000 तरी खर्च असतोच किराणा मालाचा. त्याच्यानंतर गॅस असतो महिन्याला, तेल भरावं लागतं, पण तेल मी 15 किलोचं डब्बाच भरत असते, त्याच्यामुळे मला आणावं लागत नाही. मोबाईल रिचार्ज असतो, लाईट बिल, मेंटेनन्स, आर्याचा खर्च वगैरे सगळं काढलं तर मी इथे सेविंग करते. ते काय सांगते तुम्हाला, आर डीचे पैसे भरते, LIC भरते, म्युच्युअल फंड वगैरे असतो. तर अशा प्रकारे आपण सेविंग करू शकतो. मला जिथे परवडेल, जिथे कमी ह्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी भेटतील, कमी बजेटमध्येच आपल्याला चांगल्या असे म्हणजे म्हणतात ना ब्रँडेड वस्तू, तसंच गव्हामध्ये किंवा कुठल्या वस्तूमध्ये व्हरायटी वगैरे खूप भरपूर असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी असते. तर ती चांगल्या क्वालिटीची आणि कमी पैशात आपल्याला कशी बचत करता येईल, कसं घेता येईल हे सुद्धा बघितलं पाहिजे. तुम्ही बघितलं मी जे जे सामान भरते ते तुम्हाला सगळं दाखवलं. परत कशा प्रकारे आपण लिस्ट करून आपली पैशाची बचत करता येते किंवा आपल्याला माहिती पाहिजे ह्यासाठी आपण कशी नोट्स केले पाहिजे, हे सगळं काही मी तुम्हाला शेअर केलं आहे. आणि महिन्याची बचत आणि महिना खर्च जो कसा असतो तो कसा आपण जमा खर्च केला पाहिजे, तर हे सगळं काही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगितले. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला मग व्हिडिओचा मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.